नमस्कार. आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी. महाराष्ट्राच्या या गावामधून चालला नवीन रेल्वे मार्ग 1000 गावांच्या जमिनीत जाणार. तर जाणून घेऊया संपूर्ण अपडेट. महत्त्वाकांक्षी नवीन रेल्वे प्रकल्पाला अखेर सुरुवात झाली आहे. हा रेल्वे मार्ग मध्य प्रदेशातील 3 जिल्ह्यातील 77 गावांमधून जाणार आहे. अलीकडेच रेल्वे मंत्रालयाने या गावांमधील भूसंपादनासाठी राजपत्र लवकरच ट्रॅक करण्यास सुरुवात करण्यासाठी जमिनीचे मूल्यांकन करण्यास सुरुवात केली आहे. तसेच महाराष्ट्रातील अनेक गावांमधून हा नवीन रेल्वे मार्ग देखील जाणार आहे. तर प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरनं या मार्गावर 16 रेल्वे गाड्या धावतील, ज्यामुळे वर्षाला अंदाजे 50 लाख प्रवाशांना सेवा मिळेल. या प्रकल्पातून रेल्वेला वार्षिक 900 कोटीहून अधिक महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. या व्यतिरिक्त इंदूर आणि मुंबई दरम्यानचे अंतर 830 किमीवरून 568 किमीपर्यंत कमी केले जाईल, ज्यामुळे प्रवासांच्या वेळेत लक्षणीय घट होईल. आणि महाराष्ट्रातून जाणार या रेल्वे मार्गाचा मालवाहतूक आणि प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. इंदूर आणि मुंबई दरम्यानच्या 309 किलोमीटरच्या मार्गावर एकूण 6 जिल्हे येणार आहेत. यामुळे या जिल्ह्यांच्या संपर्क आणि विकासाला चालना मिळेल. भारताचा पश्चिम आणि दक्षिण पश्चिम भारताचे संपर्क वाढल्यास दोन्ही भागात पर्यटन उपक्रमही वाढणार आहेत. या रेल्वे मार्गामुळे मुंबई आणि इंदोरसारखे उद्योगांच्या हबमधील अंतर कमी होणार. हा प्रकल्प 2028-29 पर्यंत पूर्ण करण्याचा सरकारला मानस आहे. या प्रकल्पामुळे रोजगार निर्माण होणार आहे. हा रेल्वे मार्ग मनमाड आणि मध्य प्रदेशातील इंदोर दरम्यान असून यासाठी 18,036 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील महत्त्वाकांक्षा प्रदेशामध्ये कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.